दोघांमध्ये फरक काय? असोसिएट मेंबर आणि जॉईंट मेंबर मध्ये मेजर डिफरन्स आहे टायटलचा. आपण जो मगाशी कन्सेप्ट बघितला की प्रत्येक ओनर हा मेंबर पाहिजे, मग तो जो कन्सेप्ट आहे ओनरशिपचा तो असोसिएट मेंबर मध्ये मिसिंग आहे. जॉईंट मेंबर मध्ये ओनरशिप कन्सेप्ट आपल्याला दिसतो. म्हणजे ज्याचं टायटल मध्ये नाव आहे तो मेंबर, तो असा व्यक्ती जो आहे तो असोसिएट मेंबर होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत असं म्हणता येणार नाही, कारण तो फॅमिलीच्या डेफिनेशन मध्ये आलेला आहे. पण त्याला आपण ऑलरेडी जॉईंट मेंबर मध्ये घेतलेला आहे, म्हणून त्याला आपण जॉईंट मेंबर असं बोलतो. आणि जो टायटल मध्ये नाही आहे त्याला देखील आपल्याला मेंबर करता येतं, पण त्याला आपण बोलतो असोसिएट मेंबर. अजून एक फरक काय आहे जॉईंट मेंबर आणि असोसिएट मेंबर मध्ये? जॉईंट मेंबरचं नाव जे आहे ते आपण शेअर सर्टिफिकेट मध्ये इनकॉर्पोरेट केलेलं आहे. हुज नेम स्टँड फर्स्ट, हुज नेम डज नॉट स्टँड फर्स्ट इन द शेअर सर्टिफिकेट असं आपण म्हटलेलं आहे. इकडे काय म्हटलेलं आहे असोसिएट मेंबरला? हुज नेम डज नॉट स्टँड इन द शेअर सर्टिफिकेट. असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेट मध्ये टाकायचं नाही असं सेक्शन 154B-1 सब क्लॉज 18 मध्ये सांगितलेलं आहे. असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेट मध्ये इनकॉर्पोरेट करायचं नाही. हे दोन मेजर डिफरन्स आहेत जॉईंट मेंबर आणि असोसिएट मेंबर मध्ये.